नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, IBC इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर. आज तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज घेऊन आलोय आणि त्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन बद्दल मी माहिती देणार आहे. जे लेटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये NIACL चं असिस्टंट पदासाठी 300 पदांसाठी तुम्हाला रिक्रुटमेंट इथे अवेलेबल झालेलं आहे. सो जे लोक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये गव्हर्नमेंट जॉब साठी प्रयत्न करत आहात त्या लोकांसाठी ही एक नक्कीच सुवर्ण संधी असू शकते आणि या संधीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजेलच. याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. सुरुवात करूया इम्पॉर्टंट डेट्स बद्दल. सो इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जे नोटिफिकेशन रिलीज झालंय ते 29 जानेवारीला रिलीज झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचे स्टार्ट होत आहेत 1 फेब्रुवारी पासून आणि ते 15 फेब्रुवारी पर्यंत चालते. तर जर तुम्ही हा व्हिडिओ 15 फेब्रुवारीच्या आत बघत असाल तर नक्कीच तुम्ही आजच्या आज रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. जितक्या लवकर रजिस्ट्रेशन कराल तितकं चांगलं असणार आहे, कारण की पुढे जाऊन रजिस्ट्रेशन करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात, सर्व्हर डाऊन असतं. त्यामुळे मग तुम्ही रजिस्ट्रेशन आज इन्स्टंटली करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे तुमची प्रिलियम्स होणार आहे ती प्रिलियम्स होणार आहे 2 मार्चला. सो मार्च मध्ये तुमची ती एक्झाम असेल आणि त्याआधी फेब्रुवारीमध्ये त्याचं कॉल लेटर तुम्हाला मिळेल. त्या व्यतिरिक्त मेन्स एक्झाम तुमची एप्रिल मंथ मध्ये समवॉट असणार आहे. सो मेन्स एक्झामिनेशन साठी म्हणून प्रिपरेशन आजपासून चालू करा, कारण की प्री आणि मेन्स मध्ये फारसा फरक नाहीये पण डिफिकल्टी लेवल तुम्हाला वेगळी बघायला मिळते. सो सुरुवात करत असताना बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स पर्यंत हा पूर्ण स्टडी करणं गरजेचं आहे. सो तयारी आपली मेन्सच्याच हिशोबानुसार असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मेन्सला अडचणी कमी असतात, कारण की प्री आणि मेन्स मध्ये बघत असाल तर गॅप खूप कमी असतो. ओके, सो त्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू एक शॉर्ट इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा. त्या इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्याचं डेट्स वगैरे ते तुम्हाला मेन्स एक्झाम नंतर कळतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये व्हॅकन्सीज कशा पद्धतीने आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. सो इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. टोटल व्हॅकन्सी जसं मी सांगितलं की 300 व्हॅकन्सीज आहेत. त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 68 व्हॅकन्सीज, ST साठी 43 व्हॅकन्सीज, OBC साठी 10, त्या व्यतिरिक्त EWS साठी 30 आणि जनरल साठी 149 व्हॅकन्सीज आहेत. सो तुम्ही ज्या ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इतक्या साऱ्या व्हॅकन्सीज मिळणार आहेत. सो महत्वाचं इतकंच की टोटल व्हॅकन्सी 300. आपल्याला रिक्रुटमेंटची तयारी स्वतःपुरती करायची आहे. त्यामध्ये तुमची एकच जागा फिक्स असणार आहे, त्यामुळे एक जागा जरी असेल तरी सुद्धा लढाईची हिंमत तेवढीच असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त बघूया आपण की ऍप्लिकेशन फीस कशी असणार आहे. जे तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात त्या ऍप्लिकेशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला फीस भरायची असते त्यावेळेस तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की जनरल OBC कॅन्डिडेटसाठी अदर दॅन SC ST आणि जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी 850 रुपीज फीज आहे आणि त्या व्यतिरिक्त SC ST आणि बाकी जे कास्ट आहेत त्यांच्यासाठी टोटल 100 रुपीज तुम्हाला फीज पे करावी लागणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया माहित असणं गरजेचं आहे, कारण की फॉर्म भरत असताना आपण त्या क्रायटेरियामध्ये बसतोय की नाही बसत आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो इथे एज लिमिट बद्दल सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. सो 21 ते 30 या वयापर्यंत तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही करू शकताय. सो तुम्ही 21च्या पुढे आणि 30च्या आत असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने 2003 नंतर जेही जन्माला आलेले लोक आहेत ते फॉर्म भरू शकत नाही. एकदा डेट्स व्यवस्थित बघून घ्या. सो 1 जानेवारी 2003 नंतर जेही लोक जन्माला आलेले आहेत, ज्यांची बर्थ डेट त्यानंतरची आहेत, ते लोक इलिजिबल नाहीयेत. त्या व्यतिरिक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये एकदम सोप्या शब्दात सांगतो, ग्रॅज्युएशन कोणत्याही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचं असलं पाहिजे. सो तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, डॉक्टरेट जेही काही करत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अप्लाय करण्याची इथे मुभा मिळालेली आहे. सो कुठलंही ग्रॅज्युएशन आणि कुठल्याही पर्सेंटेजच्या क्रायटेरिया शिवाय तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. त्या व्यतिरिक्त जे एक्सटेन्शन आहे, एज रिलॅक्सेशन आहे, ते जर तुम्ही बघाल तर शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं जे नेहमी असतं गव्हर्नमेंट एक्झाम साठी. त्या व्यतिरिक्त अदर बॅकवर्ड साठी 3 वर्षाचं, डिसॅबिलिटी पर्सन साठी 10 इयर्स. एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. एक्स सर्व्हिसमॅन साठी तुम्हाला 5 वर्षाचं एक्सटेन्शन मिळत आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते जे गव्हर्नमेंट नॉर्म नुसार जे काही एक्सटेन्शन आहेत एज लिमिट मध्ये ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. त्यानंतर
इथे जी एक्झाम तुम्हाला फेस करायची आहे त्या एक्झाम मध्ये सब्जेक्ट कोणते किंवा एक्झाम कशी होणार आहे, एक्झाम ऑनलाईन मोड मध्ये असते, त्यामुळे ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला हा जो पेपर द्यायचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे. सो ऑप्शनवर टिक करायचं आहे फक्त. NICL 2024 साठी जी प्रिलियम्स होणार आहे त्या प्रिलियम साठी 3 विषय प्रिलियम साठी असतील, ज्यामध्ये इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी असणार आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स इंग्लिश मध्ये बघाल तर 30 क्वेश्चन आहे आणि मॅक्झिमम मार्क्स 30 आहे, पण वेळ किती दिलाय फक्त 20 मिनिट्स. सो इथे सेक्शनल टाइम दिलेला आहे. सो सेक्शन वाईज तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. एक एक सेक्शन ओपन होईल, त्यानंतर त्या पर्टिक्युलर टायमिंग्स मध्ये तुम्हाला तो सेक्शन कंप्लीट करायचा आहे. रिझनिंग ॲबिलिटी 35 मार्काचं आणि 35 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 20 मिनिटच दिले जाणार आहेत. परत एकदा न्यूमेरिकल ॲबिलिटी साठी सुद्धा 35 क्वेश्चन, 35 तुम्हाला मार्क्स असतील आणि 20 मिनिटं दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने 100 क्वेश्चन्सचा, 100 मार्क्सचा आणि 60 मिनिटाचा जो पेपर होणार आहे त्यावर तुमचा मेन्स होणार आहे की नाही हे तिथे डिसाइड होणार आहे. जे लोक प्री क्वालिफाय होतील तेच लोक मेन्सला जातील आणि मेन्सला गेलेल्या लोकांसाठी जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये परत एकदा न्यूमेरिकल ॲबिलिटी जी आपण प्रीला दिलेलेच होतं, इंग्लिश, रिझनिंग हे 3 विषय कॉमन असतात. सो प्री आणि मेन्स दोघांसाठी सुद्धा याचं ऍट अ टाइम प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज अशा पद्धतीने टोटल 40, 40, 40, 40 आणि 40 असा 200 मार्काचा पेपर, टोटल 200 क्वेश्चन असलेला पेपर 250 मार्कांसाठी विचारला जाणार आहे आणि त्याच्यासाठी वेळ असणार आहे 2 तासाचा. सो ज्यावेळेस तुम्ही प्री क्वालिफाय होतात, मेन्सला जातात, तर मेन्सला तुमच्या ॲबिलिटीज प्रूव्ह करतात, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू ह्या काही प्रोसेसेस नंतर तुमची रिक्रुटमेंट केली जाते. तर महत्वाचा भाग की तुम्हाला किती मार्क्स मिळणं गरजेचं आहे ते ऍक्च्युअली प्रत्येक वर्षी वेगवेगळं असतं. प्रत्येक वर्षाला तुम्हाला वेगवेगळे कट ऑफ्स बघायला मिळतात, पण एक अंदाज येतो प्रिव्हियस इयर कट ऑफ्स बघितल्यानंतर. त्यामुळे 2018चा कट ऑफ मी तुमच्या समोर आणतोय. सो 2018 मध्ये SC, ST, OBC बाकी क्लासेससाठी जर तुम्ही बघाल तर इंग्लिश लँग्वेजसाठी ऍट अराउंड 11 हा कट ऑफ होता, जनरल कॅटेगरीसाठी 14 हा कट ऑफ होता. लॉजिकल रिझनिंग मध्ये 35 मार्कांपैकी तुम्हाला 11 मार्कांचा कट ऑफ, तर जनरल कॅटेगरीसाठी 16.25चा. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी तुम्ही 13 मार्क आणि इथे जनरल कॅटेगरीसाठी 17.75 मार्क्स. तर जोरदार तयारीला लागा मित्रांनो, कारण की ही वॅकन्सी बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे आणि जॉब प्रोफाईल खूप सुंदर आहे. बँकिंग जॉब व्यतिरिक्त जर आपण बघू शकतो तर एक खरंच खूप प्रेफरेबल जॉब आहे, ज्यामध्ये आपण NICL असिस्टंट मध्ये तुम्ही बघाल तर बँकिंग पेक्षा वर्कलोड खूप कमी असतो, डायरेक्ट कस्टमर इंटरॅक्शन खूप कमी वेळा होतं, बॅकएंडचे कामं तुम्हाला करावे लागतात, क्लेरिकल ग्रेडचे कामं असतील. सॅलरी स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. सॅलरी स्ट्रक्चर अराउंड 37,000 रुपीज तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. जे लोक एंट्री लेवल कुठेतरी जॉब बघत आहेत गव्हर्नमेंटमध्ये आणि जे लोक परमनंट जॉब बघत आहेत, दोघांसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण की वर्कलोड फारसा नसणार आहे. ओके, सो डिपेंड करताय तुम्ही कोणत्या ब्रांचला आहात त्यानुसार तुमचा वर्कलोड असणार आहे. वर्कलोड कमी असणार आहे, टायमिंग फिक्स असणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला पुरेपूर वेळ मिळेल. जर तुम्ही फ्युचर साठी बघत असाल की आम्हाला कुठेतरी दुसरीकडे अजून ट्राय करायचंय, ड्रीम जॉब कुठला तरी वेगळा आहे, तर अशा वेळी तुम्हाला अभ्यासाला भरपूर वेळ मिळणार आहे. वर्कलोड कमी असतो, टायमिंगचं सुद्धा लिमिटेशन आहे, पर्टिक्युलर टायमिंग मध्येच आपण जॉब करतो, त्या व्यतिरिक्त इतर वेळ आपल्यासाठी मोकळाच मिळतो. त्यामुळे महत्वाचं तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळतोय, तुम्हाला तुमच्या एक्स्ट्रा एक्सरसाइजेस ऍक्टिव्हिटीज साठी वेळ मिळतोय आणि सॅलरी स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. त्यामुळे जो व्यक्ती फ्रेशर आहे त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाल तुम्ही तर इतकी सॅलरी कोणी ऑफर करत नाही. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला फर्स्ट पेमेंट इतका छान मिळणार आहे. सो हा आणि कंटिन्युअस ग्रोथ इथे मिळत असते. सो अशा सुवर्ण संधीला कोणीही गमावू नये. त्यामुळे आजपासूनच प्रिपरेशनला लागा आणि प्रिपरेशन मध्ये जर अडचणी येत असतील, ओके, त्यामध्ये तुम्हाला IBC इन्स्टिट्यूट नक्कीच हेल्प करणार आहे. नाशिक रोड as well as अशोक स्तंभ अशा दोघी ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. सो दोघांपैकी कुठेतरी तुम्ही एकदा व्हिजिट करून आमच्या एक्सपर्ट जे काउन्सिलर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकताय. आमच्या फॅकल्टीज बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकताय. मोस्ट एक्सपिरियन्स फॅकल्टी नाशिक मधले आमच्याकडे आहेत, ज्यामध्ये मॅथ्स असो, रिझनिंग असो, इंग्लिश असो, यांच्यासाठी ज्या क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत त्या आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप मॅटर करतो. सो तो एक्सपिरियन्स पण खूप सुंदर आहे. त्यामुळे IBC इन्स्टिट्यूट तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
पण त्यासाठी तुम्हाला आयबीसी इन्स्टिट्यूटला नक्की एकदा व्हिजिट करावं लागेल. थँक्यू.